माझे 5 काम आता कंप्लीट होणार आहेत। हे बघा आता मी 6 साकड्या घेणार आहे। हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 साकड्या मी घेतलेल्या आहेत। हे बघा आता मी 5 काम सोडून देणार आहे मधले। हे बघा 1 2 3 4 5। आता सुरुवात करूया इथून। हे बघा 5व्या कामाच्या साखळीतून। हे बघा 1 2 3 4 4 म्हणजे साखळी पूर्ण करायची, लगेच पुढच्या ह्याच्यात घ्यायचं। हे बघा हे बघा बघा व्हिडिओ फार लॉंग होत आहे, त्याच्यासाठी मी आता तुम्हाला शॉर्टमध्ये समजून तेवढं सांगितलं आहे। एवढं तुम्ही आता कंप्लीट करा। हे बघा मी तुम्हाला 2 राऊंड बनवून दाखवले आहेत। हीच लाईन आपल्याला कंप्लीट करत जायची। हे बघा अशाच प्रकारे पूर्ण करायचं आहे। चला तर भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये। मी उद्या तुमच्यासाठी माझ्या तोरणचं कलेक्शन घेऊन येणार आहे। हे बघा अशा प्रकारे कंप्लीट करा आणि तुम्हाला जमलं असेल तर, नसेल जमलं तर मला कमेंट करून सांगा। मी तुम्हाला परत पुन्हा उद्या हेच आपल्याला रिपीट करायचं आहे, त्याच्यामुळे परत उद्या समजावून सांगेल। चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। हे बघा मैत्रिणींनो, मी काल तुम्हाला बॉर्डर कशी बनवायची ते शिकवलं होतं। हे बघा माझी बॉर्डर अशा प्रकारे पूर्ण झालेली आहे। तुम्ही कशा प्रकारे केली ते मला कमेंट करून सांगा। प्रत्येकाच्या दरवाजाचं माप वेगवेगळं असतं। माझ्या दरवाजाला एवढीच पट्टी लागते जेवढी मी पूर्ण तयार केलेली आहे। ही बघा माझ्या पट्टीला 54 खांब झालेले आहेत कंप्लीट। चला तर आता सुरुवात करूया पुढच्या व्हिडिओला। मी तुम्हाला सांगितलं होतं आज मी तुम्हाला तोरणची डिझाईन सांगणार आहे। हे बघा तोरणला आपल्याला शेवटून कंप्लीट करण्यासाठी गोंडे लावताना हे मोती लागणार आहेत। अशा प्रकारे मोती आपल्याला कुठल्याही स्टोर्समध्ये अवेलेबल आहेत। ही माळ 15 रुपयाला एक मिळते। तिच्यामध्ये टोटल 50 ते 60 मणी असतात, कुठे 40 पण असतात, कुठे कमी जास्त असतं। असं परफेक्शन पूर्ण भेटत नाही। आणि हे मोकळ्या पद्धतीने सुद्धा सुट्ट्या पद्धतीने सुद्धा मिळतात। जर तुम्हाला माळ घ्यायची नसेल तर तुम्ही त्याला 50 ग्रॅम 20 ग्रॅम मोतीसुद्धा सांगू शकतात। हे बघा चला तर आता सुरुवात करूया आपल्या पुढच्या डिझाईनला। हे बघा आपल्याला तेव्हाही आपण घेताना 2च कलर घेतलेले आहेत, ते आताही आपण 2च कलरने आपलं तोरण कंप्लीट करणार आहोत। हे बघा तर आता सुरुवात करूया व्हाईट कलरने। माझे खांब 54 आहेत। तुम्ही एक वेळा तुमचे खांब मोजून कन्फर्म करून घ्या आणि खांब झाल्यानंतर डिझाईन कशी टाकायची आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। हे बघा माझे खांब 54 आहेत, त्याच्यामुळे मी पुन्हा तुम्हाला मोजून दाखवत नाही। मी मोजलेले आहेत। तुम्ही 2 वेळा काउंट करूनच सुरुवात करा, कारण डिझाईन परफेक्शन यायला हवी। जर का खांब चुकल्यास डिझाईन व्यवस्थित येणार नाही, कमी जास्त माप होतं। तर चला आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी मी सांगत आहे। चला तर आता सुरुवात करूया। हे बघा मी 3 खांब सोडलेले आहेत, 1 2 आणि 3। तिसऱ्या खांबाच्या मधून साखळीच्या आतमधून धागा आतमध्ये घेतलेला आहे। आता त्या धाग्याला 2 नॉट करून फिक्स करून घ्यायचं आहे। चला तर सुरुवात करूया आपल्या डिझायनिंगसाठी। हे बघा मी व्हाईट कलर घेतलेला आहे, कारण आपण बॉर्डर पिंक कलरने लाईट पिंक कलरने केलेली आहे। तर आता आपण डिझाईन व्हाईट कलरने करणार आहोत। आपण दोघं धागे एकत्र करून
डिझाईन करणार आहोत. आज व्हाईटने करूया, उद्या पिंकने करूया. हे बघा, आधी सर्वात प्रथम साखळी घेतलेली आहे. आता इथे 3 खांब टाकून घ्यायचे आहेत. तुम्हाला आता समजलं असेल खांब कसे घ्यायचे आहेत. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला, आजच्या तोरणाच्या डिझायनिंगला. चला, हे बघा, आता हा माझा प्रथम खांब झालेला आहे. आता मी सेकंड घेत आहे. प्रत्येक 3 खांब झाल्यानंतर जेव्हा आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये टाकणार तेव्हा त्याच्यामध्ये एक साखळी टाकून पुढे सुरुवात करायची आहे. हे बघा, हे बघा, आता सेकंड ह्याच्यामध्ये घ्यायचं. हे बघा, हे बघा, 5 खांब कंप्लीट करायचे. त्याच्यानंतर 10 ते 12 साखळ्या घ्यायच्या. हे बघा, माझे 3 खांब कंप्लीट झालेले आहे. चौथ्याला सुरुवात झालेली आहे. मला वाटतं आजचा व्हिडिओ फार लॉंग असणार आहे. चला मैत्रिणींनो, मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, माझ्याकडे जेवढे तोरण आहेत त्याचं कलेक्शन मी उद्या तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. मी बरेचसे तोरण विकलेले पण आहेत आणि बनवलेले पण आहेत. त्याच्यामुळे माझ्याजवळ जेवढे आता अवेलेबल आहेत त्याचा व्हिडिओ मी उद्या तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आपल्याला तोरण शिकण्यासाठी मिनिमम 2 दिवस तरी लागणार आहेत. हे बघा, 1 2 माझे 5 खांब कंप्लीट